रेकॉर्डिंगला सुरू करूया. ओके, तर इथे आपण KCL जनरल इक्वेशन KCL घेतोय. या जनरल इक्वेशन KCLला आपल्याला माहीत आहे की टोटल करंट I इज इक्वल्स टू द व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्सेस असतं. तो व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स हा 5 ओमचा रेजिस्टन्स आपल्याला भेटतो. ओके, करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर जर आपल्याला कळाला, इंडक्टर म्हणून फ्लो होणारा करंट, सो 1/L इंटिग्रेशन ऑफ V विथ रिस्पेक्ट टू टाइम, अशा प्रकारे आपल्याला तो मिळतो. ओके, टोटल करंट इथे किती आहे? सो 10 एम्पियर हा टोटल करंट आहे. ओके, व्होल्टेज V डिवायडेड बाय 5 अशा प्रकारे आपण तिथे घेऊ शकतो, प्लस 1/L, ज्या L ची व्हॅल्यू ही 2 हेनरी अशी इतकी आहे, आणि इंटिग्रेशन्स ऑफ V विथ रिस्पेक्ट टू dt, अशा प्रकारे हा आपण KCL तिथे अप्लाय करतो. आणि KCL अप्लाय करून आपल्याला हे जे इक्वेशन मिळालेलं आहे दॅट इज इक्वेशन नंबर 1. ओके, सो डिफरन्शिएट इक्वेशन 1. पुन्हा एकदा याला डिफरन्शिएट करूया, बघा काय मिळते. डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 1. सो वी गेट, आपल्याला काय मिळते? सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 10, तर इथे करूया. dt ऑफ 10 हा डायरेक्टली 0 असणार. ओके, सो 1/5 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, बाहेर काढणार. डेरिव्हेटिव्ह हा कोणाचा होणार? सो डेरिव्हेटिव्ह हा व्होल्टेजचा होणार, प्लस 1/2 हा बाहेर काढणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन ऑफ V, अशा प्रकारे आपल्याला इथे मिळणार इंटिग्रेशन ऑफ V. ओके, सो डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन्स हे अपोजिट आहे, त्याच्यामुळे कॅन्सल आउट होणार. आपल्याला अशा प्रकारे हा डेरिव्हेटिव्ह भेटतो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 इज 0. ओके, त्यानंतर इथे मिळणार 1/5. ओके, ॲट V, पण आपल्याला व्होल्टेज हा कोणत्या इन्स्टंटला काढायचा आहे? 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू द dt, प्लस 1/2, आणि इथे हा जो व्होल्टेज बाकी राहिलेला आहे तो हा सुद्धा व्होल्टेज कोणता असणार? ॲट टाइम 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट. ओके, सो इथे आपण लिहू शकतो ॲट टाइम t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट. ओके, सो डायग्राम जर आपल्याला फाइंड आउट करायची झाली ॲट टाइम t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट, तर डायग्राम काढता येईल का? तर ॲट t पॉझिटिव्ह इन्स्टंटला ही जी डायग्राम्स आहे, डायग्राम आपण कॉपी केलेली आहे की नाही? नाही केली. ओके, सो डायग्राम आपण इथे खाली घेऊन घेऊया. ओके, सो या केसमध्ये तुम्ही बघू शकतात की 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला हा स्विच जो असणार आहे, हा स्विच हा ओपन राहणार आहे. ओके, हा स्विचचा ॲरो जो बघितला हा तुम्हाला बाहेरच्या बाजून दिसतोय, त्याच्यामुळे हा स्विच ऑब्विसली इथे काय असणार आहे? ओपन राहणार आहे. R ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही इन्स्टंटला Rच राहत असते, पण L हा 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला ओपन सर्किट म्हणून बिहेव करतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला ओपन सर्किट म्हणून दाखवावं लागेल. ओके, सो इथे जो L आहे तो अशा प्रकारे ओपन सर्किट राहणार आहे. दीज आर द ओपन सर्किटेड, द L इज द ओपन सर्किट, OC. ओके, आणि इथे सुद्धा हा स्विच जो असणार आहे, स्विच सुद्धा काय आहे? ओपन. द स्विच इज ऑल्सो ओपन. म्हणजेच इनडायरेक्टली हे सर्किट सिम्प्लिफाईड एक रेजिस्टन्स आणि त्याच्या अक्रॉसमध्ये पॅरलली एक 10 एम्पियरचा करंट सोर्स, अशा प्रकारे आपल्याला दिसते की हा 10 एम्पियरचा करंट सोर्स आहे, आणि त्याच्या इमिजिएटली पॅरलली आपल्याला अशा प्रकारे 5 ओहमचा रेजिस्टन्स असलेला पॅसिव्ह कंपोनंट तिथे कनेक्ट दिसतोय. सो 10 एम्पियर. मग अशा केसमध्ये आपल्याला जर काही ते ओपन सर्किट व्होल्टेज फाइंड आउट करायला लावलं तर ते किती असणार? ओके, सो या ओपन सर्किटच्या अक्रॉसमध्ये इथे जर तुम्ही मल्टीमीटर कनेक्ट केलं तर व्होल्टेज अक्रॉस 5,
सो 5 ओमच्या अक्रॉसमध्ये असलेलं व्होल्टेज किती असणार, ज्याला आपण इथे लिहून घेऊया डायरेक्टली. ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजेच कोणतं व्होल्टेज आहे, व्होल्टेज ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर व्होल्टेज हा कसा फाइंड आउट होतो, करंट इंटू रेजिस्टन्सेस या फॉर्म्युलाने फाइंड आउट होतो. करंट किती आहे, सो करंट हा 10 एम्पियर आहे, रेजिस्टन्सेस हा 5 ओमचा रेजिस्टन्सेस आहेत, म्हणजेच इथे आपल्याला हा 50 व्होल्टचा ओपन सर्किट व्होल्टेज आपल्याला बघायला मिळतो. आणि हेच आपल्याला पुट डाऊन करायचं आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. याला इक्वेशन नंबर 2 आपण देऊन देऊया. इक्वेशन नंबर 1 आपण दिलेला आहे, इक्वेशन नंबर 2. ओके, सो इथे आपण नोट डाऊन करूया. सो पुट इन इक्वेशन नंबर 2, पुट इन इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन नंबर 2 आपल्याला काय मिळालं होतं, सो इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळालं होतं की 0 इज इक्वल टू 1/5 रेजिस्टन्सेस. ओके, डेरिवेटिव्ह ऑफ व्ही ऑफ 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला विथ रिस्पेक्ट टू द dt प्लस व्ही ऑफ 0 डिवायडेड बाय 2. सो व्ही ऑफ 0 इथे आपल्याला किती मिळालेलं आहे, व्ही ऑफ 0 पॉझिटिव्ह हा किती मिळालेला आहे, सो व्ही ऑफ 0 पॉझिटिव्ह आपल्याला 50 व्होल्ट मिळालेला आहे. सो हा 50 आपण इथे पुट डाऊन करतोय. सो 50 डिवायडेड बाय 2 अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळतं. सो इथे आता हे फक्त रिअरेंज करायचं बाकी राहिलेलं आहे. बाकी आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे 1/5 इथे ॲज इट इज राहणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू द dt प्लस 25 असणार आहे. 25ला तुम्ही तिकडे ट्रान्सफर करा म्हणजेच तो -25 असा होणार आहे. -25 इज इक्वल टू 1/5 इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt अशा प्रकारे मिळणार. ओके, सो 1/5 जो दिसतोय 1/5ला ट्रान्सफर इथे मल्टिप्लिकेशनला आहे, तिकडे कशाला जाईल, डिवाइडला जाईल. म्हणजेच तो काय होणार -25 इंटू 5 अशा प्रकारे आपल्याला डिवाइडला आहे 5, तिकडे मल्टिप्लिकेशनला जाईल, इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ॲट 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt. ओके, सो यांचा जर तुम्ही 25 इंटू 5 जर सॉल्व केलं तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला -125 असं आन्सर इथे मिळते. म्हणून आपण इथे सांगू शकतो की हेन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ऑफ 0 पॉझिटिव्ह dt is equals to the -125 व्होल्ट पर सेकंड. ओके, बघा न्यूमरेटरला व्होल्ट आहे आणि डिनॉमिनेटरला कोण आहे, टाईम आहे, त्याच्यामुळे याचं युनिट काय असणार 125. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हा सेकंड आन्सर इथे मिळतो आहे. आता आपल्याला जो थर्ड आन्सर काढायचा आहे तो डबल डेरिव्हेटिव्ह म्हणून काढायचा आहे. थर्ड सांगितलं आणि आपल्याला ओके नाही सांगितलं. जर सांगितलं असतं तर आपण काय केलं, जनरल इक्वेशनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतलं असतं, म्हणजे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह d² व्ही ऑफ 0 पॉझिटिव्ह dt² असं आपल्याला तो फाइंड आउट करता आला असता. तर RL सर्किट आहे, पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. पॅरललमध्ये कनेक्टेड असल्यामुळे आपण तिथे KCL अप्लाय केला आहे. KCL अप्लाय कसा करता येईल, तर KCL आपला हा फर्स्ट युनिटचा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. KCL म्हणजेच अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग अँड आउटगोईंग करंट आपण बघत असतो. ओके, मग इथे नोड आपण बघत असतो, तर एक पर्टिक्युलर नोड आपण इथे घेतला ज्याचं नाव व्ही असं आपण जर दिलं तर हा व्ही नोड आहे. या व्ही नोडवर येणारा करंट म्हणजे 10 एम्पियर हा इनकमिंग करंट आहे. ओके, सो 5 म्हणून जाणारा हा आउटगोईंग करंट आणि L म्हणून जाणारा हा आउटगोईंग करंट असं आपण तिथे कन्सिडर करू शकतो. म्हणजेच या डायग्राममध्ये अशा प्रकारे स्विच तर ओपनच राहणार आहे, त्याच्यामुळे हा स्विच 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला ओपनच असतो, त्याच्यामुळे हा ओपन आपण दाखवलेला आहे अशा प्रकारे. आणि इथे जो आहे हा आपण व्ही नोडल व्होल्टेज आहे आणि नोडवाला अप्लाय केलेला आहे. सो इनकमिंग करंट, ओके, त्यानंतर इथून हा 5 ओहमला जाणारा आउटगोईंग करंट हा अशा प्रकारे इथे ग्राउंड केलेला असणार आहे. ओके, तसंच या L म्हणून सुद्धा जाणारा आउटगोईंग करंट. सो आउटगोईंग करंट
हे जर आपण पॉझिटिव्ह दाखवले तर इनकमिंग करंट हा आपल्याला निगेटिव्ह दाखवावा लागतो. ओके, सो इथे आपण बाजूला घेऊया KCLचं एक बेसिक इन्फॉर्मेशन, किर्चॉफ्स करंट लॉ. तर इनकमिंग करंट मायनस म्हणूया आपण. सो इनकमिंग करंट मायनस आउटगोइंग करंट प्लस आउटगोइंग करंट कोणता करंट आहे, तर या करंटला आपण नाव देऊया करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्सेस, आणि दिस इज द करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टन्स, अँड दिस इज द करंट आय. इनकमिंग करंट आय होता, इनकमिंग करंट आय, आउटगोइंग करंट IR, ओके, प्लस आउटगोइंग करंट IL इज इक्वल्स टू द अल्जेब्रिक सम इज इक्वल्स टू द 0. असं आपल्याला KCL समजवण्यात आलेला आहे, किंवा KCLने आपल्याला स्टेटमेंट थ्रू असं सांगितलं. सो आय करंट हा -10 प्लस IR. आता IR म्हणजेच काय असणार आहे, तर करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स म्हणजेच व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्सेस, असं तो येणार आहे. ओके, आणि करंट फ्लोईंग थ्रू द इंडक्टर, तर त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे I1/L इंटिग्रेशन ऑफ V. ओके, सो अशा प्रकारे इथे हे आपल्याला मिळते. ओके, सो हा जो -10 आहे हा आपण इथून काढून टाकूया, म्हणजे इथे आपल्याला तो नोट डाऊन करता येईल. सो इथे काय मिळालेलं आहे, इज इक्वल्स टू द 0, आणि हा जो करंट आहे हा करंट किती होता, तर हा -10 होता प्लस. तर याला जरी तुम्ही सॉल्व केलं तरी चालतं. तर बघा हा -10 आहे, या -10ला तुम्ही राईट हँड साईडला जर ट्रान्सफर केला तर हा +10 होणार, आणि तुम्हाला काय मिळणार, व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. तर इथे रेजिस्टन्स हा 5 होता, प्लस 1/L इंटिग्रेशन ऑफ V विथ रिस्पेक्ट टू द टाईम असणार आहे, आणि -10 राईट साईडला गेल्यानंतर मायनसचा तो काय होणार, प्लस. सो अशा प्रकारे हा KCL जो आहे, हा KCL आपल्याला अप्लाय करता यायला पाहिजे. इथे जो मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलेला आहे, तर हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला हे दोन्ही फॉर्म्युले काय सेम आहे, सेम कन्सेप्ट आहे. तर कोणी इनकमिंग करंटला हा मायनसने इंडिकेट करतो, कोणी इनकमिंग करंटला हा पॉझिटिव्ह साईडने इंडिकेट करतो. पण लक्षात घ्यायचं आहे, जर इनकमिंग तुमचा पॉझिटिव्ह साईडने इंडिकेट केलेला आहे तर आउटगोईंग हा निगेटिव्ह साईडने इंडिकेट करायचा आहे, अँड वाईस वर्सा करायचं आहे. ओके, म्हणजेच चुकणार नाही. ओके, डायरेक्शन्स अपोजिट असतं ना, त्यामुळे त्यांच्या साईनसुद्धा आपल्याला अपोजिट घ्याव्या लागतं. त्यानंतर अजून कोणता, फाइंड V(0) पॉझिटिव्ह अँड dV/dt इथे फाइंड आउट करायचं. RC आहे, RCचं एक पॅरलल सर्किट एक घेऊया, आणि आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. ओके, सो हे लास्ट न्यूमरिकल आपण इथे सॉल्व करून घेऊया, कॉपी करून घेऊया. सो इथे काही सोल्युशन्स मी लिहितो, बघा तुम्हाला ते रिकॉल होतात का. ओके, सो इथे हा जो ॲरो दाखवला आहे हा डाउनवर्ड दाखवलेला आहे. ओके, आणि त्यासाठीच आपण इथे फर्स्ट स्टेप्समध्ये जनरल इक्वेशन्स घेणार आहोत. मग इथे मी आता शॉर्टमध्ये लिहितो आहे जनरल इक्वेशन्स, ज्याला आपण KCL म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ असं म्हणतो आहे. आणि इथे मी पुन्हा लिहितो आहे डायरेक्टली करंट I इज इक्वल्स टू द V/5 प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आहे आता. ओके, सो करंट थ्रू द कॅपॅसिटर इट्स CdV/dt अशा प्रकारे असतं. ओके, हा टोटल करंट आहे 10, 1/5 बाहेर काढला, हा जो V आहे तो ॲज इट इज इथे राहणार. ओके, कॅपॅसिटरची व्हॅल्यू 1/2 अँड इट्स dV/dt. सो याला इक्वेशन नंबर 1 अशा प्रकारे मी जनरल इक्वेशन देतो. ओके, मग ॲट t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह, सेकंड घेऊया, ॲट t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. सो 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला आपल्याला इथे डायग्राम्स घ्यावी लागेल. ओके, आणि या डायग्राम्सला आपल्याला समजते की 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला जो स्विच आहे तो ओपन असणार आहे, त्यामुळे हा स्विच इथे आपण ओपन करूया. आरच लावणार, आणि सीचं काय होणार, सो सी हा शॉर्ट झालेला असणार आहे. सी हा काय झालेला असणार आहे, शॉर्ट सर्किट झालेला असणार आहे.
हे आपल्याला माहीत पडतं ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट स्विच हा ओपन, तर इथे लिहूया ओपन सर्किट आहे आणि हा जो करंट आहे हा आहे 10 एम्पियर. मग असं आपल्याला सर्किट मिळालेलं आहे. असं या सर्किट म्हणून व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर जर फाइंड आउट करायला सांगितलं तर ते किती भेटणार, तर व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट हे 0 व्होल्ट मिळणार. का बरं, कारण की मी मगाशी सांगितलं शॉर्ट सर्किट जेव्हा असतो तर करंट हा मॅक्झिमम असतो आणि व्होल्टेज हा आयडियली 0 असतो. शॉर्ट सर्किट आपल्या घरामध्ये जर सपोज शॉर्ट सर्किट झालं तर लगेच समजून जायचं की घरामध्ये मॅक्झिमम करंट फ्लो होतो आहे पण व्होल्टेज डायरेक्टली 230 वरून 0 झालेलं आहे. ओके, सो म्हणूनच शॉर्ट सर्किटच्या केसेसमध्ये जे डिव्हाइसेस असतात ते आपले जळतात. ओके, सो इथे VC हा आपल्याला मिळालेला आहे जो की 0 व्होल्ट इतका आहे. मग इथे पुन्हा इक्वेशन नंबर 1ला मी ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटसाठी लिहितोय. कोणतं इक्वेशन्स ज्याला आपण जनरल इक्वेशन म्हणलेलं आहे कसं असणार, 10 इज इक्वल टू 1/5. हा जो व्होल्टेज असणार, व्होल्टेज टाईम कोणत्या इन्स्टंटला असणार, 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला 1/2 असणार आहे. इथे dv व्होल्टेज कोणत्या इन्स्टंटला आहे तर पॉझिटिव्ह इन्स्टंटला आहे बाय dt. अशा प्रकारे आपण ओके. मग आता इथे ही व्हॅल्यू तुम्ही पुट डाऊन करू शकतात. ओके, जे की 0 आहे आणि ती 0 व्हॅल्यू जर पुट डाऊन केली तर आपल्याला काय मिळते, 10 इज इक्वल टू 1/5 इंटू 0. कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाइड केलं तर आन्सर हे 0च असतं. म्हणजेच आपल्याला 1/2 dv ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट आपल्याला इथे मिळणार. ओके, सो 10 0 प्लस 1/2 इट्स अ dv 0 पॉझिटिव्ह बाय dt आपल्याला अशा प्रकारे इथे मिळणार. ओके, सो 1/2ला ट्रान्सफर करा लेफ्ट हँड साईडला. सो 2 इथे डिवाइडेड आहे, 2 इकडे मल्टिप्लाइडला जाणार म्हणजेच हा आपल्याला काय मिळणार, इट्स अ 10 इंटू 2 इज इक्वल टू इट्स अ dv बट ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू द dt. अशा प्रकारे हे आन्सर मिळते. सो 10 इंटू 2 म्हणजेच हा 20 होते हे इथे समजते. सो 20 व्होल्ट पर सेकंड. सो 20 व्होल्ट पर सेकंड्स हा आपल्याला इथे dv 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt हा आन्सर इथे फाइंड आउट झालेला आपल्याला बघायला. ओके, सो दिस इज द आन्सर नंबर 2 अँड हा जो बॉक्स आपण केलेला आहे दिस इज द आन्सर नंबर 1. ओके, सो हे दोन आन्सर इथे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले, v ॲट 0 पॉझिटिव्ह अँड dv बाय dt 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला. ओके, सो अशा प्रकारे आपण सिरीज आणि पॅरल कन्सिडरेशन्स करून इनिशियल अँड फायनल कंडिशन्स इथे सॉल्व करत असतो. ओके, सो इनिशियल अँड फायनल कंडिशनचा हा जो फर्स्ट हाफ पोर्शन्स आहे थर्ड चॅप्टरचा तो इथे आपण डी एंड करणार आहोत आणि उद्या आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजेच जनरल अँड पर्टिक्युलर सोल्युशनला जाणार आहोत. तर लक्षात घ्यायचं आहे इथे आपण जेव्हा हा सिलेबस बघितला तर इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा इनिशियल अँड फायनल कंडिशनचा जो पोर्शन्स आहेत कोणत्या कोणत्या सर्किटसाठी तर RL सिरीज, RC सिरीज, RLC सिरीज, तसंच RL पॅरलल, RC पॅरलल आणि RLC पॅरलल. ओके, सो RLC पॅरलल हा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्याला विचारला जात नाही, तो विचारला जातो पण कोणत्या केससाठी विचारला जातो, जनरल अँड पर्टिक्युलर सोल्युशन्स. ओके, सो RLC पॅरलल हा एक सर्किट नेटवर्क जर मी सोडला तर बाकी सगळे नेटवर्क आपल्याला या PDF मध्ये बघायला मिळतील. ओके, सो ट्रान्झिएंट अनालिसिस रिस्पॉन्स आपल्याला उद्यापासून फाइंड आउट करायचं आहे बट युझिंग जनरल अँड पर्टिक्युलर सोल्युशन्स. ओके, सो जनरल अँड पर्टिक्युलर सोल्युशन्स आपल्याला अगोदर डेरिव्हेशन घ्यायचे आहे आणि त्यानंतरच त्यांचा जो फॉर्म्युला आहे, ज्या डेरिव्हेशन्स आहेत त्या डेरिव्हेशन जसं आपण सॉल्व करतोय तसंच आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे. इनिशियल अँड फायनल कंडिशन्सवर आपल्याला 2 न्यूमेरिकल बघायला मिळतात, तर जनरल अँड पर्टिक्युलर सोल्युशनवर सुद्धा आपल्याला 2 न्यूमेरिकल्स बघायला मिळतात. ओके, म्हणजेच नियर अबाउट 6 + 6 म्हणजे 12 मार्क्सचे न्यूमेरिकल्स या थर्ड युनिटवरच आपल्याला बघायला मिळतात. ओके, फक्त इथे हा सिलेबस वास्ट आहे आणि सर्किट कोणतं पण येऊ शकतं
आर एल सिरीज, आर एल पॅरलल, आर सी सिरीज, आर सी पॅरलल किंवा आर एल सी सिरीज, आर एल सी पॅरलल यापैकी कोणतेही, या 6 सर्किटपैकी कोणतेही नेटवर्क तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो. ओके. सो उद्या आपण जनरल अँड पर्टिक्युलर सोल्युशन्स कंटिन्यू करूया. ओके. सो कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकतात. अदरवाईज आपण आज